नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 23. वीणा एकटक मानसीला बघत होती. काहीसा गंभीर चेहरा, डोळे लालसर आणि सुजल्यासारखे दिसत होते. डोळ्याखाली वर्तुळं, जणू कित्येक दिवस त्यांची झोपही झाली नसावी. आंटी, काही प्रॉब्लेम आहे का? वीणाने विचारले. तसे त्या आश्चर्याने तिला बघू लागल्या, पण कसल्याशा जाणीवेने लगेच त्यांचे डोळे भरून आले. वीणा गोंधळून त्यांना बघू लागली. आंटी, वीणा बोलतच होती की पियुषला बरं नाही, त्याला ॲडमिट केले आहे. मानसी बोलल्या. काय झाले त्यांना? आणि शनाया, ती कुठे आहे? वीणा इकडे तिकडे नजर फिरवून शनायाला शोधू लागली. शनाया? तिला आमची काळजी आहेच कुठे? एकुलती एक मुलगी आमची, पण असं वाटते आम्हाला मुलंच नाही. ती फक्त तिच्यात बिझी. तिची शूटिंग, तिची पार्टी, सोशल मीडिया. कित्येक दिवस तर ती एकटीच तिच्या बंगलोवर जाऊन राहते. तिचे डॅड ॲडमिट असल्याचेही तिला माहीत नाही. मानसी नाराजीत बोलल्या. वीणाला त्यांचे वाईटच वाटले आणि शनायाचा राग. कॅमेऱ्यासमोर वावरताना किती संस्कारी असल्यासारखी वागायची, जणू ती जगातील बेस्ट मुलगी, बेस्ट व्यक्ती, पण प्रत्यक्षात अगदीच उलट परिस्थिती. म्हणून सोशल मीडियावरची पोस्ट खरं असते असे नाहीच, जसं दिसते तसं नसतेच. पण यामुळे मात्र बरेच लोक दुसऱ्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. तो किती खुश आणि माझ्या आयुष्यात किती दुःख, बरेचदा याचीही तुलना केली जाते. आणि या नादात समोर येणाऱ्या छोट्या छोट्या आनंदी क्षणाचाही मनापासून ते उपभोग घेऊ शकत नाही. परिणामी कुठलेही दुःख नसताना त्या स्वतःला जगातील दुःखी व्यक्ती समजायला लागतात. वीणा मानसीसोबत बोलत पियुष जिथे ॲडमिट होते तिथे गेली, तर ते बेडवर शांत झोपी गेले होते. हाताचे सलाईन काढले होते. पियुष, बघितले का, कोण आले तुला भेटायला? त्यांच्या शेजारी बसत मानसीने त्यांना आवाज दिले. तसे पियुषने डोळे उघडले. वीणाला बघून ते काहीसे गालात हसले. वीणा एकटक त्यांना बघू लागली. अगदीच पांढरा चेहरा, काहीसे सुकलेले ओठ, निस्तेज डोळे, चेहरा खूप वीक दिसत होते, जणू कुठल्या जीवघेण्या आजाराने ग्रस्त असावे. वीणा पहिल्यांदा त्यांना भेटली तेव्हा किती हँडसम, अगदी स्वस्त दिसत होते ते, तेवढेच खुशही. मग अचानक असे काय झाले की एवढे कमजोर झाले? आता कसं वाटते? वीणाने फॉर्मॅलिटी म्हणून विचारले. अनोळखी ते काय बोलावे तिलाही कळले नाही. आयुष्य आहे तोवर जगायचे, पियुष कसंनुसं हसत बोलले. वीणा गोंधळून मानसीकडे बघू लागली, तर त्या केविलवाणा नजरेने पियुषला बघत होत्या. आंटी, नेमके काय झाले अंकलला? वीणाने विचारले. दोघी रूमच्या बाहेर असलेल्या टेबलवर बसल्या. मानसी तोंडावर हात ठेवून रडायला लागल्या. त्यांना कसे शांत करावे वीणाला कळलेच नाही. आंटी, तुम्ही काळजी करू नका, अंकल लवकर बरे होतील. वीणाने त्यांच्या शोल्डरवर हात ठेवले. तसे मानसीने तिला मिठी मारत मोठमोठ्याने रडायला लागल्या. पहिले तर वीणा गोंधळली, पण लगेच तिने त्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना सांत्वना देऊ लागली. माहीत नाही वीणा, ते कधी बरे होतील की नाही माहीत नाही. अचानक त्याला काय झाले? त्यांच्या शरीरात रक्त तयार करणाऱ्या कोशिका कमजोर झाल्या, त्यामुळे त्यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण खूप कमी झाले. वारंवार त्यांना ब्लड चढवावे लागत आहे. पण किती दिवस असे उधारीच्या ब्लडवर जगणार? डॉक्टर म्हणतात हेल्दी बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावं लागेल, ज्याने पियुषच्या बॉडीमध्ये स्वतःची रक्त तयार करण्याची शक्ती वाढेल. तो नॉर्मल लाईफ जगू शकेल. पण महिना झाला, अजूनही मॅचिंग बोन मॅरो सापडला नाही. मानसिक कातर स्वरात वीणाला सगळं सांगू लागल्या. वीणा शॉक होत सगळं ऐकत होती. अशीही कुठली बिमारी असू शकते तिने कधी ऐकलेही नव्हते की कधी विचारही केला नव्हता. वीणा सुन्न बसून होती. आणि बाबा एवढे आजारी असताना शनाया एवढे नॉर्मल आणि खुश कशी राहू शकते? वीणाला प्रश्न पडला. तिला त्यांची अवस्था बघून झाली नाही. त्यांच्याजवळ थोडा वेळ
वेळ थांबून वीणा पियुषच्या डॉक्टरांशी बोलायला गेली. बोन मॅरो आणि त्यांच्या ट्रान्सप्लांटची सगळी माहिती घेऊन तिने टेस्टिंगसाठी ब्लड सॅम्पल दिले. यात तिच्या रक्ताच्या सगळ्या चाचण्या करण्यात येणार होते. रिझल्ट 1-1.5 महिन्यानंतर कळणार होतं. विद्युतला भेटून वीणा घरी निघून गेली. नजरेसमोर पियुष आणि मानसीचा चेहरा येत होता तसं ती अस्वस्थ होत होती. दुसऱ्या दिवशी वीणाला सकाळी उशिरात जाग आली. आज शूटिंग असल्याने आवरून ती घाईने सेटवर पोहोचली. काही लोकांना थोडीशी प्रसिद्धी काही मिळाली की स्वतःला ग्रेट समजायला लागतात. इथे शनाया इंडस्ट्रीमधील सिनियर ॲक्टर असूनही लवकर आली आणि बघा वीणा मॅडम आत्ता आल्या. वीणाला बघताच शनायाची मॅनेजरने ताना मारले. शनाया वीणाकडे रागाने बघत होती. शनायाला बघताच वीणाला परत एकदा पियुषची आठवण झाली. शनाया, मला तुझ्याशी बोलायचे. वीणा शांत स्वरात बोलली. बोल. शनाया रुडली बोलली. पण वीणाने तिच्याकडे विशेष लक्ष दिले नाही. वीणाने शनायाच्या मॅनेजरकडे पाहिले तशी ती निघून गेली. शनाया, तुझे डॅड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. वीणा शांत स्वरात बोलली. व्हॉट? हे तुला कोणी सांगितले? शनाया काहीशी आश्चर्याने तिला बघू लागली. ते माझी फ्रेंड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती म्हणून भेटायला गेले तेव्हा माहीत पडले. वीणा बोलली. ओ, ओके. शनाया थंड सुरात बोलली. तसे वीणाला आश्चर्य वाटले. म्हणजे तिचे डॅड ॲडमिट आहेत याने तिला काही फरक पडले नाही का? शनाया प्लीज, त्यांना तुझी गरज आहे. मी तर म्हणते शूटिंगमधून काही दिवस सुट्टी घे. आंटीही एकट्याच पडल्या, तेवढाच तुझा आधार. वीणा बोलली. ओ हॅलो, मी काय करायचे आणि काय नाही हे तू सांगण्याची गरज नाही, कळलं? ते माझे मॉम डॅड आहेत, माझं मी बघून घेईन. शनाया चिडून वीणाकडे बघू लागली. वीणा यावर शांत झाली. तिला आता खरंच पियुष मानसीची काळजी वाटू लागली. एवढे चांगली माणसे आणि त्यांची मुलगी ही अशी स्वार्थी, कपटी. असे तर कित्येकदा शनाया आजारी पडली असेल तेव्हा तिच्या आईबाबांनी तिची काळजी घेतली असेल. मग आज त्यांना तिची गरज असताना असे पाठ फिरवणे योग्य नव्हतेच. विचार करतच वीणा काही न बोलता नेहमीसारखे सगळ्यांपासून दूर जाऊन बसले. डोक्यातील सगळे विचार बाजूला सारून तिने स्क्रिप्टवर लक्ष केंद्रित केले. इकडे शनायाची मॅनेजर लगबगीने तिच्याजवळ आली. काम झाले? शनायाने विचारले. डन, मॅनेजरने हसतच सांगितले. तसे शनाया दूर बसलेल्या वीणाकडे बघून हसू लागली. खूप हौस आहे ना माझ्याशी बरोबरी करण्याची? खूप घमंड आहे ना तुला तुझ्या सौंदर्यावर? आता बघतेस तुझा हा सुंदर चेहरा किती वेळ सुंदर राहतो. शनाया तिरकस हसत मनातच बोलली. मेकअप आर्टिस्टने आवाज दिले तशी ती तिचे मेकअप करायला गेली. काही वेळाने वीणाला मेकअपसाठी बोलवण्यात आले. वीणा मिरर समोर खुर्चीवर बसली. तसे मेकअप आर्टिस्टने दुसरे मेकअप किट काढले. वीणा गोंधळून तिला बघू लागली. हा नवीनच ब्रँड दिसत आहे आणि माझी नेहमीची मेकअप किट कुठे गेली? वीणा बोलली. सॉरी मॅम, बट तुमची मेकअप किट खराब झाली होती आणि तो ब्रँड सध्या आमच्याकडे अवेलेबल नाही. शनाया मॅमने पण हाच ब्रँड यूज केले, खूप छान आहे. मेकअप आर्टिस्ट तिला समजावू लागली. वीणाला भीती वाटत होती. एकतर तिची स्किन खूप सेन्सिटिव्ह होती. थोडीशीही हलगर्जीपणा तिची स्किन खराब करू शकत होता. माझ्यावर विश्वास ठेवा मॅम, काही प्रॉब्लेम होणार नाही, मेकअप आर्टिस्ट बोलली. वीणाने जरा घाबरतच संमती दिली. तिच्याकडे दुसरा कुठला पर्यायही तर नव्हता. बस एकदा मेकअप होऊ दे, मग मेकअप तिचा कमाल दाखवेल. बघू ती स्वतःला कशी प्रोटेक्ट करते. काय म्हणाली? वीणा आहे मी, सहज हरत नसते. खूप हसू येत होते माझ्या हरण्यावर. आता मीच नाही तर सगळेच तुझ्यावर हसणार. जस्ट वेट अँड वॉच. शनाया तिरकस हसली. शूटिंगला सुरुवात झाली. वीणा तिच्या फॅमिलीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी म्हणून हिरोच्या घरात एका मोलकरींची गेटअप करून गेली. तिला त्या क्रूर हिरोला, ज्याच्यामुळे तिची फॅमिली उद्ध्वस्त झाली, संपवायचे होते. त्यासाठी ती काहीही करायला तयार होती. हिरो तयार होऊन खाली येत होताच
की निमित्त साधून वीणा त्याच्या पुढ्यात आली. कुठेतरी पाय अडकून ती खाली पडणारच की मेन लीड असलेल्या केवल त्यागीने तिला आधार दिले. या सगळ्यात तोल जाऊन दोघेही खाली पडले. नेहमी घुंगटच्या आड लपलेले तिचे सौंदर्य आज त्याच्या नजरेस पडले आणि तो भारावून तिला बघू लागला. वीणाही त्याच्या डोळ्यात हरवली. त्यानंतर त्याच्या नजरेतील प्रेमळ गाण्याचे सीन असतो. त्यात वीणा आणि तो मिळून डान्स करतात. मुळातच डान्सर असलेली वीणा खूप सुंदर डान्स करत होती. तिचे ते विलोभनीय हावभाव, तिचे मूर्तिमंतच रूप आणि तो वेड्यागत तिच्याकडे ओढला जाऊ लागला. तो स्वप्नवत हळूवार तिच्यावर झुकू लागला तर हाताच्या मुठीत पकडून असलेल्या कटारीवर वीणाची पकड घट्ट झाली. ओठावर हसू तर होते पण डोळ्यात तिरस्कार. तिने हातवर उचललेच की तेव्हाच शनायाची एंट्री होते. या दोघांना असे जवळ बघून तिला राग येतो. तिला बघताच वीणा लगेच तिची कटार कमरेत लपवून घेत केवलला धक्का देऊन डोक्यावर घुंगट ओढून पडतच किचनमध्ये जाते. इथेच सीन संपतो. वीणाच्या कामावर सगळेच खूप खुश होते. आज वीणाच्या रोलचा खूप महत्त्वाची शूटिंग होती. काही महत्त्वाचे सीन्स शूट झाले, सोबत एक डान्सही. आता मात्र सगळ्यांना ब्रेकची गरज होती. सगळे त्यांच्या खुर्चीवर बसले. वीणाही तिच्या जागेवर बसली. काही वेळ गेलाच असेल की वीणाला अचानक अस्वस्थ वाटू लागले. तिने लगेच डोक्यावरची ओढणी काढून घेतले. हातातील पेपरने ती हवा झोकू लागली. चेहराही काहीसा लालसर दिसत होता. तिला तसे बघून शनाया कुत्सित हसली. बघता बघता वीणा बेशुद्ध होऊन खाली पडली. सगळीकडे एकच गोंधळ उडाला. आतापर्यंत हसत असलेल्या वीणाला अचानक काय झाले, कोणाला काही कळलेच नाही. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. बाहेर काही क्रू मेंबर, डायरेक्टर वगैरे टेन्शनमध्ये उभे होते तर आत डॉक्टर वीणाला तपासत होते. काही वेळातच विद्युतही सरदारच्या वेशात तिथे आला. काहीसा अस्वस्थ झालेला तो. त्याला बघताच एक क्रू मेंबर त्याच्या जवळ आला. अचानक काय झाले तिला, विद्युतने अस्वस्थ होत विचारले. सॉरी सर, पण आमची टीम मॅमच्या आसपासच होती. शनाया मॅमच्या मॅनेजरने वीणा मॅमच्या मेकअप किटशी छेडछाड केली. जसे कळले तसे आम्ही किट बदलून घेतली, पण अचानक मॅमची तब्येत कशी खराब झाली कळलं नाही, त्या व्यक्तीने सांगितले. तसे विद्युतला शनायाचा रागच आला, पण सध्या त्याला वीणा महत्त्वाची होती. तो लगेच आत गेला. ओ मिस्टर, कोण आहात तुम्ही आणि तुम्हाला आत कोणी येऊ दिले? चला बाहेर जा. त्याला बघताच डॉक्टर चिडून बोलले. विद्युत एकटक वीणाकडे बघत होता. शी इज माय वाईफ, विद्युत त्याच्या गंभीर स्वरात बोलला. तसे डॉक्टर, नर्स आश्चर्याने त्याला बघू लागले. तुम्ही त्यांचे हजबंड? मीन्स वीणा मराठे मॅरिड आहेत? डॉक्टर शॉक होत पुटपुटले. हो. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? तुम्ही तुमचे काम करा. आणखी एक, हे सिक्रेटच राहू द्या, नाहीतर तुम्हाला खूप प्रॉब्लेम होईल. विद्युत चिडून डॉक्टरकडे बघू लागला. त्याच्या डोळ्यातील राग आणि त्याचा तो थंड स्वर ऐकून डॉक्टर गारच झाले. त्याने वीणाला चेक केले. सिस्टरने हळूवार तिच्या चेहऱ्यावरचा मेकअप रिमूव्ह केला. काय झाले तिला, विद्युतने विचारले. डिहायड्रेशन. त्याने स्वतःची नीट काळजी घेतली नाही. नीट झोप न घेणे, पाणी कमी पिणे आणि कामाची टेन्शन यामुळे बीपी वाढली असावी, म्हणून चक्कर आली. सलाईन लावली आहे, होतील बऱ्या, डॉक्टर बोलले. तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव आला. वीणा आता शुद्धीवर आलेली. विद्युत तिचे हात हातात घेत तिच्या शेजारी बसून होता. सर, तुम्ही? वीणा त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागली. तू आजपासून माझ्यासोबत आपल्या घरी येणार आहेस, विद्युत तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत बोलला. वीणा डोळे मोठे करून त्याला बघू लागली. काहीतरीच काय बोलताय? आपल्या नात्याविषयी कोणाला काही माहीत नाही आणि अचानक तुमच्यासोबत आले तर तुमच्या आईला काय वाटेल? मी नाही येऊ शकत, वीणा बोलली. तुला कोण बोलले आपण रत्नपारखी विलावर राहणार आहोत? विद्युत हसून बोलला. मग आपण माझ्या दुसऱ्या बंगलोवर राहू, विद्युत बोलला. पण ती अस्वस्थ दिसत होती, कारण दुसऱ्या बंगलोवरही त्याची आई येणार याची भीती वाटली. नाही सर, मी माझ्या फ्लॅटवरच ठीक आहे, वीणा बोलली.
मग मी तुझ्याजवळ येऊन राहावं अशी तुझी इच्छा आहे का? विद्युत तिला रोखून बघू लागला. पण तुम्हाला माझ्यासोबत राहायला का यायचे आहे? आपण जसे आहोत तसे ठीक आहोत ना? तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या. वीणा आता वैतागून बोलली. तू विसरतेस का? तू माझी वाईफ आहेस आणि हजबंड जिथे तिथे वाईफ, किंवा वाईफ जिथे तिथे हजबंड असतो. मग हा रूल आपल्यालाही लागू होतो नाही का? विद्युत तिच्या डोळ्यात बघू लागला. त्याची ती इंटेन्स नजर आणि त्याच्या तोंडून हजबंड वाईफ ऐकून वीणाच्या हृदयात हालचाल झाली. गालावर झरझर लाजेची लाली पसरली. किती सुंदर शब्द आहेत ही, नवरा बायको, आणि त्यामागील भावना त्याहून सुंदर. तिचाही कोणी हजबंड असू शकतो, तिचीही फॅमिली असू शकते. ही भावनाच तिच्यासाठी खूप अद्भुत होती. ती गालात हसत एकटक त्याला बघत होती. नजरेत चमक. समोर बसलेला हँडसम पुरुष तिचा नवराच नाही तर तिच्यावर जीवही ओवाळून टाकतो. काय झाले? तिला त्याच्याकडे एकटक बघताना पाहून विद्युतने विचारले. तुम्ही अजूनही माझी कोणी नाही, कळलं? मी हे लग्न मानत नाही. त्याच्या हातातून हात काढून घेत वीणा बोलली. विद्युत शॉक होत तिला बघू लागला. क्युटी पाय, अगं तुझी नाराजी मी समजू शकतो, पण तू असे कसे बोलू शकतेस? आपले नाते नाही. विद्युत अस्वस्थ झाला. त्याचे डोळेही भरून आले. वीणा पुढे काही बोलेल त्याआधीच बाहेर उभे डायरेक्टर आणि क्रू मेंबर तिला भेटायला आत आले. दूर उभा राहून विद्युत तिला एकटक बघत होता. तिचे असे तोडून बोलणे त्याच्या जिव्हारी लागले. हृदयाला छेद पाडून गेले. डोळे सारखेच भरून येत होते. आवंडा गिळून तो एकटक तिला बघत होता, तर वीणा तिरक्या नजरेने त्याला बघतच डायरेक्टर सोबत बोलत होती. काही वेळाने डायरेक्टर पारेख आणि क्रू मेंबर निघून गेले. विद्युत मात्र पुतळा बनून हाताची घडी घालून दूर उभा तिला निर्विकार बघत होता. वीणाने नजरेनेच त्याला जवळ बोलावले. तोही रोबोटसारखा तिच्या जवळ आला. सॉरी, मला तुम्हाला हर्ट करायचे नव्हते, पण आपले लग्न खरंच मी मानत नाही. वीणा बोलतच होती की नो प्रॉब्लेम क्युटी पाय, मी या आधीही तुला बोललो, तुझ्यावर काही जबरदस्ती नाही, बट येस, माझ्यासाठी आपले नाते खूप महत्त्वाचे आहे. तू कायम माझी वाईफ राहशील. बरं, तू आता आराम कर, जातो मी. विद्युत नाराजीत बोलला. वीणाला कळले तो खूप दुखावला आहे. जातो नाही, येतो म्हणावं सर. वीणा बोलली. वारंवार तुझ्या समोर येऊन माझ्यामुळे तुला त्रास होऊ द्यायचे नाही क्युटी पाय. बस मी एवढंच सांगेन, स्वतःची काळजी घे. आजच्यासारखं परत होऊ देऊ नकोस. बोलून विद्युत तिथून जाऊ लागलाच की वीणाने त्याचे हात पकडले. तो निर्विकार तिला बघत होता. तुम्ही मला बोलू देणार आहात का? स्वतःच सगळं ठरवून मोकळेही झालात. वीणा नाराजीत त्याला बघू लागली. तो शांत उभा होता. ती काय बोलेल ते ऐकण्याची हिंमत गोळा करत असावा. वारंवार आवंडा गिळून तो निर्विकार राहण्याचा प्रयत्न करत होता, पण डोळ्यात त्याच्या मनाची अवस्था साफ झळकत होती. आपण फक्त एका कागदावर नवरा बायको म्हणून आहोत, पण प्रत्यक्षात असे काही नाही. आपल्या कुठल्याही विधी झाल्या नाही ना. तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधले ना भांगेत कुंकू भरले ना. आपण एकमेकांना कुठले वचन दिले ना अग्निभोवती फेरे घेतले. मग कुठल्या नात्याने तुमच्यासोबत राहू? आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ह्या सगळ्याला खूप महत्त्व आहे सर. छोटेसे का असेना, पण मलाही तसे लग्न करायचे. वीणा बोलली. पण एवढं बोलताना नकळत डोळ्यापुढे ते दृश्यही तरळून गेले. त्याच्या हातात विसावलेला तिचा हात, दोघांनी घेतलेली वचने, त्याच्या नावाचे, तिच्या गळ्यात मंगळसूत्र, तर भांगेत कुंकू. किती सुंदर स्वप्न होते ते. तिच्या टपोऱ्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली. विद्युत तिच्या शेजारी बसला. तू म्हणत असशील तर आताही लग्न करायला तयार आहे मी. विद्युत तिचे डोळे पुसत बोलला. तुम्ही समजताय तेवढं सोपं नसणार आहे सर. माझ्यासोबत लग्न करायचे तर तुम्हाला माझ्या देवीची परमिशन घ्यावी लागेल. त्यांनी होकार दिले तरच आपले लग्न होणार, नाही तर नाही. वीणा हसतच बोलली. देवी? चल मग आताच परमिशन घेऊ. कुठल्या मंदिरात जायचे? त्यांची परमिशनही घेऊ आणि हातालागले लग्नही करून घेऊ. काय म्हणतेस? विद्युत घाई करत बोलला. नुसत्या लग्नाच्या नावाने त्याच्या डोळ्यात चमक आली होती. यावर वीणा मात्र मोठ्याने हसायला लागली. माझी देवी कुठल्या मंदिरात नाही, माझ्या हृदयात आहे. आणि त्या कुठली मूर्ती नाही तर जिवंत व्यक्ती आहेत वहिनी साहेब.
ज्यांच्यामुळे आज मी इथे आहे, वीणा गालात हसत बोलली. नजरेसमोर करारी आध्याचा चेहरा, तिच्याविषयीचा आदर आणि अभिमान डोळ्यातून साप झळकत होते तिच्या. विद्युत मात्र सगळं ऐकून गोंधळला. कोण वहिनीसाहेब क्युटी पाय? विद्युत बोलला. कोल्हापूरचे खासदार आबासाहेब मोहिते पाटील यांची सून सम्राट मोहिते पाटीलची बायको, कोल्हापूरच्या जनतेची कैवारी, सरपंच आध्या सम्राट मोहिते पाटील, सगळ्यांची वहिनी साहेब. वीणाने जरा गर्वानेच आध्याविषयी थोडक्यात सांगितले. खासदार आबासाहेब आणि सम्राट मोहिते पाटीलला तर तो ओळखत होता, पण वहिनी साहेबांना एवढा मान हे जरा अतिच वाटले त्याला. तो विचित्र नजरेने वीणाकडे बघू लागला. ओके, तर आपल्याला तुझ्या वहिनी साहेबांची परमिशन घ्यावी लागेल, राईट? विद्युत बोलला. तसे वीणाने होकारात मान हलवली. ठीक आहे, तुझ्या शूटिंगला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा सांग, मग आपण कोल्हापूरला जाऊ, विद्युत बोलला. बघू तरी, तुझी वहिनी साहेब आहेत तरी कशा? तो मात्र मनातच बडबडला. पण वीणा कोल्हापूरला जायच्या विचारानेच अस्वस्थ झाली. परत तेच ठिकाण, तेच रस्ते आणि तेच लोक. तिला बघून सगळे कसे रिॲक्ट करतील याची भीती तर होतीच, पण तिला तिच्या काही प्रश्नांची उत्तरेही शोधायची होती. त्यासाठी तरी तिला तिकडे जाणे गरजेचे होतेच. या निमित्ताने विद्युतलाही तिचा पूर्ण पास्ट कळेल, जेणेकरून त्यांच्या भावी आयुष्यात तिच्या पास्टमुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. क्रमशः वीणाला सुखरूप बघून शनायाची काय रिॲक्शन असेल कळेलच पुढील भागात. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.